प्रीतम सर, खरं तुम्हाला जायचंच नाही गावाला, पण तायडीसाठी जावं लागते, नाहीतर तायडी एकटी पडेल ना गावाला. मला समजा कळते की या तायडीची काय बी चूक नाही, तरी मला काय करता येत नाही. हे छोटा पॅकेट, अरे तू तू वेडा आहेस का? रडतोस काय? हा, तुला माझ्यावर विश्वास नाहीये का? आदित्य सरांवर विश्वास नाहीये तुला? अरे थोड्या दिवसांचीच गोष्ट आहे. तू गावी जा, मस्त एन्जॉय कर, मित्रांना भेट. शाळेला इकडेच जायचं आपल्याला, शाळा बुडवून नाही चढणार. जायतस. ए गणी, गावाला निघालायस? तुझ्या बाला भेटणार नाहीस का तू? गणी, हे बघ, काय बी झालं तरी बा हाय तो आपला. भेट त्याला, भेट. बस बस. आणि सावकाश जा, सांभाळून जा. आणि जमलं तर ह्या तुमच्या कमनशिबी बापाला माफ करा. वा, असं का बोलतोयस तू? मला माहित आहे तू माझ्या बाबतीत कधी बी चुकणार नाहीस. तुला वाटतंय ना मी इथं राहू नये, तर जाते मी. जाऊ द्या दादा. अरे जरा सावकाश घेऊन जा. मारुती दादा, चला खाऊन घ्या थोडं. नाही मला नको. मारुती दादा, इतका तुम्हाला त्रास होतोय, मग का पाठवलं तो तिला? सावित्रीताई, तुम्ही मला सांगा की आपला शत्रू कोण? म्हणजे आपला शत्रू म्हणजे आपली गरिबी. गरिबाला काय आहे? आपलं इमान, आपली इज्जत, आपली आबरू याच्यापेक्षा दुसरं काही महत्वाचं असतं का? आता इतकी वर्ष या किर्लोस्कर कुटुंबामध्ये इमाने बरे नोकरी केली, या गोष्टींमुळे त्याच्यावर पाणी पडायला नको इतकंच वाटलं मला. आपल्या बाला तर आपली काहीच काळजी नाही, पोटच्या लेकरांना दूर करायला लागलाय, ते बी त्यात तुझी काही चूक नसताना. गणी, मोठ्या माणसांनी घेतलेल्या निर्णयांवर प्रश्न विचारायचे नसतात. त्यांनी आपल्या बाबतीत विचार करूनच तो निर्णय घेतलेला असतो. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आपण. पण मग तायडे, मोठे निर्णय घ्यायचे नाही आपण गप्प बसायचं वे? आपले बी काय म्हणायचे तर असतातच की. आता हे बघ, बानं गावाकडनं आपल्याला इथं बोलवताना विचारलं, आता इकडून गावाकडे पाठवताना बी नाही विचारलं.
मला तर गावाकडेच जायचं नाहीये. आता बंगल्यात बघ की, आदित्य सर, प्रीतम सर, प्रिया मॅडम, सावित्री आत्या, समधी माणसं किती चांगली आहेत. आणि तायडे, तुला खरंच या समध्या माणसांना सोडून गावाकडे जायची इच्छा आहे? एकदा स्वतःच्या मनाला विचारून सांग. माझी पोरं स्वाभिमानी आहेत आणि त्यांनी स्वाभिमानानं जगावं असं मला वाटतं. याच्यात काही चूक आहे? इथं राहून आईले मॅडम आणि आदित्य बाबांमध्ये पारूमुळं काही अडचणी यावी आणि पारूला कोणी दोष द्यावा, तिच्याकडे बोट दाखवावं, हे मला खपणार नाही. मी आयुष्यात सगळं सहन करेल, पण माझ्या पोरांकडे कोणी बोट दाखवलेलं मला नाही सहन व्हायचं. असं आहे ना, इतकी वर्ष विश्वास कमवला, त्या विश्वासाची जागा अविश्वासानं घ्यायच्या आधीच मला माझ्या पारूला माझ्यापासून लांब करावं असं वाटलं. याच्यात काय चुकलं? मारुती दादा, चांगलं केलं. इमानाला जागलास तू. मालकांसाठी पुढच्या लेकरांना दूर केलंस ना तू. मालकाचा विचार केलास, पण पुढच्या पोरांचा विचार नाही केलास मारुती दादा. तू जिंकलास, पण बाप म्हणून हरलायस तू मारुती दादा. ठीक आहे, झालं ना तुझ्या मनासारखं. पाठवून दिलंस ना तिला. डोळे पुसा आता आणि हे खाऊन घ्या, कारण तू उपाशी झोपलेला पारूलाही नाही आवडणार. माझ्या लेकीला माझी किती काळजी बघायचं तुम्हाला. हे बघा, मारुती दादा, खूप भाग्यवान आहेस तू की तुला पारू सारखी लेक मिळाली. पण माझ्या पारूला ना लहानपणी आई बापाची माया मिळाली ना, आता मिळते. काय उपयोग रे जगण्याचा? नाही मी पण आता गावाकडे जाणार आहे ना. माझं काय उरलंय आता? काय आता ह्या वयात मला माझ्या गावाकडे जावं लागेल, माझ्या लेकरा बाळांमध्ये. तिकडं गावाकडे जाऊन तिकडं कष्ट करून का होईना, पण मला माझ्या लेकरा बाळांबरोबर तर राहता येईल ना. सावर स्वतःला, जीवन घे थोडस. मा पटवायला लागले म्हणून आपण गावाकडे चाललोय की रे. गणी, ए गणी, तुला बाकडं परत जायचं असेल तर जा ना तू. हे बघ, त्यानं तुला जायला सांगितलंच नव्हतं. त्याला फक्त मी गावाकडे जायला पाहिजे. मी तुला पुन्हा बाजवळ सोडून येऊ का? हा, मी सांगते दादांना रिक्षा परत घ्यायला. तू जा. मला जायचं तर आहे, पण तुला एकटीला गावाकडे सोडून येऊ शकत नाही ना. बरं, तिकडे तुझी काळजी कोण घेणार?
बघ आली की नाही आठवण आदित्य सरांची, बंगल्याची, म्हणून रडायला लागलेस की नाही? सावित्री आत्या, ऐका ना, मी काय म्हणते, आज आपण काहीतरी स्पेशल डिश बनवूयात. बदामाचा हलवा करायचा. आय मीन तुम्ही मला हेल्प कराल, ओके? तुम्ही काय बघत बसलाय? कामं करा ना आपापली. सावित्री आत्या, मी तुम्हाला काहीतरी विचारलं, मला मदत कराल? सॉरी मॅडम. पारू इथे होती, तिने इथलं सगळं सांभाळलं. त्यामुळे कुठं काय ठेवलंय हे पारूला फक्त माहिती. इथली प्रत्येक गोष्ट पारूने स्वतः सांभाळून लावली. हे किचन तिच्या हातात होतं. आम्ही तिला मदत करत होतो. कुठं काय ठेवलंय याची खडानखडा माहिती पारूला होती. त्यामुळे सगळ्या गोष्टी सापडायला वेळ लागेल. इट्स ओके सावित्री आत्या. माणूस असण्याची आपल्याला सवय असते, पण आता पारू इथे नाहीये, त्यामुळे माणूस नसण्याची पण सवय करून घेतली पाहिजे, हो ना? आणि आपण आहोत की इथे सगळे, कोणासाठी कोणीच थांबलं नाही पाहिजे. आता फक्त पारू इथे नाहीये, त्यामुळे सगळ्या घरातल्या मेंबर्सची खाण्यापिण्याची, जेवणाची आबळ करून कसं चालेल, नाही का? चला कामाला लागूयात. मी तर म्हणते, मी आदित्यला कॉफी बनवते आणि तिथून कामाची सुरुवात करते. अहो व्हा बाजूला, कॉफी बनवते म्हटलं ना. गुड मॉर्निंग. अनुष्का, तू का कॉफी घेऊन आलीस? मला माहिती आहे पारू रोज तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते, पण काल ती गणीसोबत गावाकडे गेली आहे. नाही म्हणजे प्रीतमने तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने ऐकलंच नाही रे. शेवटी मीच मॅम पुढे हात जोडले की मॅम पारू गावाकडे निघालीये, प्लीज तिला थांबवा. पण मॅमनी पण ऐकलं नाही. त्या म्हणल्या जातीये तर जाऊ दे म्हणून. बरं आदित्य, तू कॉफी पिऊन घे, थंड होईल. अनुष्का, ते राहू दे तिथेच. पारू येतच असेल ताजं फुल घेऊन. आदित्य, मी आत्ता जे काही सांगितलं ते तुला कळालं नाही का? अरे मी तुला आत्ताच सांगितलं ना की पारू गावाकडे गेलीये. मारुती मामांनी तिला गावाकडे पाठवलंय. कालच तिने सगळ्यांचा निरोप घेतलाय. आता ती नाही येणार आहे. अनुष्का, तू काळजी करू नकोस. पारू येतच असेल. मी 3 मोजेपर्यंत ती येईल बघ. आदित्य, मला समजतंय की पारू गेलीये त्याचं तुला वाईट वाटतंय. तुझं मन स्वीकारत नाहीये ती गेलीये ते. पण अरे हेच सत्य आहे की ती परत नाही येणार आहे आता. कळतंय ना तुला? 1 2 3. मूर्ख माणूस आहे हा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग.
येते. अनुष्का, हा. पारूचा श्वास, तिचं जगणं इथेच सुरू होतं आणि इथेच संपतं. मी खूप चांगलं ओळखतो पारूला. अजून चहा कसा नाही आला? मॅम, काय ग कनुष्का, काय झालं? मॅम ती पारू परत. गुड मॉर्निंग देवी आई. पारू, तू परत कशी आलीस? तू गेली होतीस ना? वय देवी आई, गेले होते मी, पण मला तर गावाकडे जायची इच्छाच नाहीये. बाप पाठवायला लागलाय जबरदस्त. कधी कधी मी म्हणलं ना तुला, तू जा ना बाकडं परत. मी राहीन माझी एकटी. अन तुला तिकडं करमायचं बी नाही. बाबी इकडे एकटा आहे. तू जा ना बाकडं परत. दादा, काय झालं? रिक्षा कशा पायी थांबवली? होय शपथ आदित्य सर, आता जात नसतोय आपण गावाकडे. कुठे निघालीस? ते गावाकडं. मला विचारलंस? बोललीस माझ्याशी? मी ते पारू, कोण आहे ग मी तुझा? काय विचारतोय मी तुला? काय नातं आहे आपल्यात? सर, आपण चांगले मित्र आहोत. मग अशी निभावतात का मैत्री? अरे निघताना तुला मला एकदाही विचारायचं सोड यार. सांगावंसं पण नाही वाटलं तुला? मी येईपर्यंत तुला थांबायची, मला भेटायची गरज नाही वाटली तुला? आदित्य सर, म्हणजे काय चाललंय पारू तुला? कुठे गेली ती सगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करणारी पारू? आणि प्रॉब्लेम्स कोणाच्या आयुष्यात येत नाही यार, सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येतात, पण त्यातून मार्ग काढायचा असतो. तू तर हे सगळं सोडून पळून चाललीस. अरे, आणि या सगळ्यात तुझी काही चूक पण नाही आहे ग. आदित्य सर, मला म्हणजे बाला बी असं वाटतंय की माझ्यामुळं तुमच्यात आणि देवी आईंमध्ये अडचण नको आहे. कसली अडचण का? अरे तुला खरंच वाटतं की तुझ्यामुळे कधी कोणाच्या आयुष्यात अडचण निर्माण होऊ शकते? खरंच वाटतं? आणि जे काही झालं ते फक्त आणि फक्त गैरसमजुतीमुळे झालंय, जे प्रत्येक नात्यात होतच असतं आणि काळांतराने ते सॉर्ट आउटही होतं. आणि मुळात तूच काय, जगातली कुठलीच व्यक्ती माझ्या आणि आईमध्ये मतभेद निर्माण करू शकत नाही. मान्य आहे, सध्या आमचे विचार जुळत नाहीये. काही गोष्टी आईला माझ्या पटत नाहीये, काही मग मला आईच्या पटत नाहीये. पण त्यावर तू हे सगळं सोडून निघून जाणे हा पर्याय असूच शकत नाही. खाली उतर यार, खाली उतर. अरे आदित्य सर, पण बाप. आरती मामाशी जे काय बोलायचं ना ते मी बोल. तू आधी प्लीज खाली उतर. तायडे, चल की ग लवकर. मला कधी एकदाच घरी जातोय असं झालंय. बघितलंस, हा गणी तुझ्यापेक्षा समजूतदार निघाला. बरं प्लीज खाली उतर. दादा, किती झाले सांगा?